नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो होतो एका गौरवशाली सोहळ्याला, तो म्हणजे 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला. रायगड किल्ल्यावर मी अनेकदा गेलो आणि हा सुवर्ण दिवशी जायचा योग ह्याच वर्षी होता असं मला वाटलं. काही अडथळे सुद्धा आले, पण मी ठरवलेलंच, एकटं जायचं पण जायचंच. तर तो दिवस उजाडला जेव्हा आपण श्रीमान रायगडावर निघणार होतो. तर चला आपण दोघेही मिळून हा सोहळा बघूया व तो जगूया. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एनगावकर व्लॉग्स चॅनलमध्ये. आपले सपोर्टर्स बघा, जे आपल्याला नेहमी मदत करत असतात. प्रत्येक आपण कुठेही जात असतो, इथं चालूच असते, एकटं जावं नको, उभं राहावं नको. तर आज आपण चाललोय, थंबनेलवरून समजलं असेल तुम्हाला आपण कुठे चाललोय ते. तर मी बघू पार्ट्समध्ये करीन हा व्लॉग. तर आज आपण चाललोय रायगड किल्ल्यावर महाराजांच्या राज्याभिषेकाला. तर इथून आता मी एकटाच, म्हणजे पार्थ वगैरे येणार होते, पण काही कारणास्तव जाऊ दे, आता काय बोलायचं नाही मला, कॅन्सल झाले ते. आता मी एकटं जायचं ठरवलेलं, पण आता सुजल येतोय माझ्याबरोबर. तर मी आणि सुजल आता ट्रेनने जातो. बघूया पब्लिक ट्रान्सपोर्टने आपला हा किल्ला कसाला, म्हणजे कसं तुम्हाला जायचं, पोचायचं आहे, कारण की मला पण माहिती नाही कसं जायचं आहे. तर माझा एक्सपिरियन्स तुम्हाला या म्हणजे व्लॉगमध्ये बघायला भेटेल. मी कसा जातो आहे आणि काय काय कोणते कोणते ट्रान्सपोर्ट, किती रुपये आपल्याला लागत आहेत पोचायला रायगड किल्ल्यापर्यंत. तर या व्लॉगमध्ये तुम्हाला ते बघायला मिळणार आहे. तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, डिटेलमध्ये सांगणार आहे मी. ठीक आहे, तर चला जाऊया. सर्व देवांचे व घरातल्यांचे आशीर्वाद घेऊन आपण आपल्या ट्रेकला सुरुवात केली. तर आम्ही आमचा प्रवास गुरुवारी रात्री 10:30 वाजता चालू केला. डोंबिवलीवरून ट्रेन पकडून आम्ही पोचलो दादरला. तर मित्रांनो, आता ना आम्ही डोंबिवलीवरून प्रवास करून दादर स्टेशनला आलो आहे. 12:25 तुतारी आहे. तर बघूया आपण बीड स्टेशनला उतरतोय का माणगावला, पण आम्ही मोस्ट ऑफ द प्रेफर करणार आहे माणगाव स्टेशन. तर ठीक आहे, बघूया तुतारीमध्ये आपल्याला चढायला भेटतंय का नाही. तर मित्रांनो, तुतारी ट्रेन आली आहे, बघूया आपल्याला भेटतंय का चढायला. तर आता आम्ही इथे निघालो आहे, तुतारी ट्रेनमध्ये बसलो आहे. 12:05 निघाली तुतारी. बघूया आता इथे कोण आलं तर उठावं लागेल. रिझर्वेशनमध्ये बसलो आहे आम्ही. मोरया, चला जाऊया, बघूया कसे पोहोचतो आपण. बाय बाय दादर. तुझ्या रिझर्वेशन केलंय ना? हा, 85 रुपये. हा, 85 रुपये रिझर्वेशन. बघा रिझर्वेशन बघा. ट्रेनमध्ये बसल्यावर वाटलं आपण कुठे बसतोय ते महत्त्वाचं नाही, पण कोणाबरोबर बसतोय हे महत्त्वाचं आहे. तर धमाल मस्ती करत आम्ही आमचा प्रवास चालू ठेवला. ए स्वप्नील, चला भेटूया लवकरच, नेक्स्ट ट्रिप आपण करू. ठीक आहे, चला बाय. स्टेशन हे बघा, माणगावला पोहोचलोय. परफेक्ट आणली रे गाडी एकदम ना. तर आता आपण आलेलो आहोत माणगाव स्टेशनला. परफेक्ट गाडी आणली आहे. 3:15 झालेत रात्रीचे. आता इथून बघूया 6-7, तो एक मित्र भेटला तिकडे, तो बोलला की 6-7 वाजता आहे रायगडला जायला. डायरेक्ट आहे रायगड पाचड गावात. तर बघूया कसं काय होतं तिकडे. आता डेपोवर विचारतो मी आणि तुम्हाला पण कळवतो कसं जायचं आहे ते. ठीक आहे, चला. आपल्या कोकणातली स्टेशन्स एवढी सुधारलेली बघून मनाला खूप बरं वाटलं. रेल्वे स्टेशनवरून ऑटो पकडून आम्ही पोचलो माणगाव बस स्टँडला. रात्रीचे 3:30 वाजले. आता आपण थोडं चहा पिऊया. तर आता मित्रांनो जस्ट विचारलं आहे, 6 वाजता बस आहे इथून माणगाव बस स्टँडवरून रायगडला जायला. अशी नॉर्मली असते 7:30 वाजता असते, पण आता राज्याभिषेक आहे म्हणून एक्स्ट्रा गाडी सोडली आहे 6 वाजता. आता आपल्याला 6 वाजेपर्यंत वेट करायचं. आता वाजले 4 वाजले, तर 2 तास वेट करून आपण जाऊया. थोडा आराम करूया, नाहीतर पूर्ण वाट लागेल आपली. ठीक आहे, तेवढा आराम करूया आणि 6 वाजता मग बसने आपण डायरेक्ट रायगडावर जाऊया. राज्याभिषेक सोहळा होता म्हणून
रायगडावर जाण्यासाठी एक्स्ट्रा गाड्या सोडलेल्या. तर ही गाडी आली होती 5:15ला आणि त्याचं तिकीट होतं प्रत्येकी 70 रुपये. माणगाव बसस्टँड ते रायगड किल्ल्याचं अंतर होतं 28 किलोमीटर, म्हणजेच 40 ते 50 मिनिटाचं अंतर. तर मित्रांनो, रात्रभराचा जो कंटाळा होता तो 1 मिनिटात गायब झालाय. का ते तुम्हाला दाखवतो आता, थांबा. खतरनाक वाटतंय रे. तर मित्रांनो, सकाळचे 6:30 वाजलेत आणि आता आम्ही आलोय श्रीमान रायगडावर, त्याच्या पायथ्याशी. आणि आता मी उघडल्या समोर रायगड, समोर जे दिसलं ना, खतरनाक वाटतं यार. तर आता आम्ही ट्रेकिंग इथून चालू केली आहे. तर बघूया आता वरती जायला आपल्याला किती वेळ लागतोय. ठीक आहे. तर मित्रांनो, काय बोलायचं, म्हणजे मी पण खूप दिवस ना, म्हणजे असा एवढा उत्सुक होतो ना इथे यायसाठी. म्हणजे मला बघायचं होतं राज्याभिषेक कसा असतो. आणखी एवढे व्हिडिओज वगैरे बघितलेले. तर एक मला तर खूप असं वाटतच होतं की यावं. आणि सुजलला पण 8 वर्षाचं स्वप्न होतं माझं रायगडावर जावं. आणि आज तो दिवस आला. म्हणजे काही ना काय होतं ना, ते चांगल्यासाठीच होतं. तर आज जे झालंय ते हे बघून ना, तुम्ही बाई एकदा एक्सप्लोर करा, एकदा या. काही उठल्या तुमच्या डोळ्यासमोर रायगड उभं आणि हे वातावरण स्वर्ग. आणि मात्र किती मध्ये रे, 85 आणि ते 70 ओनली 155 रुपीज मध्ये आम्ही इथे पोहोचलोय रायगडावर. एकदम सस्ता ट्रेक झालाय आमचा. मस्त 155 मध्ये पायथ्याशी येऊन पोहोचलो. इथून आता थोडासा ट्रेक आम्हाला करावा लागलाय, ते 5 ते 10 मिनिटाचा. तर इथे आम्ही आता पोहोचलोय. बघा पाठी दिसतोय तो रायगड आहे. तर ठीक आहे, चला जाऊया. तर मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आलोय. मित्रांनो, इथून पण वाट आहे जायला आणि इथून पण एक वाट आहे. तर आपण ही वाट निवडतोय. आणखी मागच्या वेळी पण मी ह्या वाटेनेच गेलेलो, तर मस्त वाटलेली जरा वाट. तर ह्या वाटेने जाऊया आपण. ठीक आहे, चला. रायगड किल्ल्याची चढाई करताना अनेक प्रश्न माझ्या मनात येत होते. पण सर्वात पहिला प्रश्न मला पडला, त्या काळात सुद्धा रयत अशीच जात असेल का, हा विचार करत मी रायगडाच्या दिशेने चालू लागलो. तर मित्रांनो, आता आपण पोचलोय ना, ते म्हणजे चुन्याच्या घाणाची इथे. हे बघा, म्हणजे इथे चुना वगैरे हे करून तटबंदीला वगैरे वापर व्हायचा. इथे चुना, हे बघा, हे मध्ये दिसतंय बघा तुम्हाला, दगडांच्या मध्ये चुना वगैरे टाकून तेव्हाचं बांधकाम व्हायचं. तर हा आहे तो चुन्याचा घाणा. आणि आता आपण आलोय नाणे दरवाजाच्या दिशेने चाललोय किल्ल्यावर. किल्ल्याच्या दिशेने जाताना आपल्याला पहिला लागतो तो नाणे दरवाजा. हा दरवाजा किल्ल्याच्या संरक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग होता. सर्व दरवाजांची रचना महाराजांनी अशी केली होती की शत्रूला प्रवेश करणं कठीण जाईल. आता आपण ना येताना इथून आलो आणि मला वाटतंय की हा जो रस्ता आहे तो पायऱ्यांचा रस्ता आहे वाटतं. बघूया, जाताना आपण ह्या रस्त्याने ट्राय करूया. नाहीतर बघू, व्ह्यू बघा समोर काय दिसतंय. नाहीतर आपण रोपवेने जाऊ जाताना. पण समोरचा व्ह्यू बघा. महाराजांच्या शौर्यावर लिहिलेली गाणी म्हणत म्हणत प्रत्येक शिवभक्त रायगडच्या दिशेने वर येत होता. बना राम मंदिर जागो जागो रे, बना राम मंदिर जागो जागो रे. तर सर्वजण एका वेगळ्याच जोशात पुढे पुढे चालत आहेत. तर आपण पण त्यांच्याबरोबर पुढे पुढे जाऊया.
थोडं पण दमल्यासारखं वाटत नाही, थोडं पण थोडंसं पण. व्ह्यूज अशी आहेत समोर, मस्त वाटते. नसावा कधी भीती स्पर्श. सकाळचे 7:30 वाजून गेलेत तरी काही दिसत नाही खाली. 9 वाजता हा स्वर्ग. 9 9:30 दिसतं. मस्त वाटतं. आले पहिल्यावर आई गांबाबाई आज आली गोंधळाला. आई गांबाबाई आज आली गोंधळाला. आली गोंधळाला ताशावाज संभळाला. आली गोंधळाला ताशावाज संभळाला. डुमकवाले दादा डुमक वाजीव जोरात. डुमकवाले दादा डुमक वाजीव जोरात. वाजीव जोरात अंबा आली दारात. वाजीव जोरात अंबा आली दारात. महाराजांवरती आधारित गाणी ऐकून मनात एक वेगळा जोश येत होता. गाणी ऐकत ऐकत आम्ही काही वेळातच महादरवाजाकडे येऊन पोचलो. या दरवाजाकडे जाणारी वाट वळणावळणाची असल्यामुळे या दरवाजाला गोमुखी द्वार सुद्धा म्हणले जाते. दरवाजाची रचना गोमुखी असल्यामुळे शत्रूला हल्ला करण्यास कठीण जात असे. महादरवाजाकडून थोडंसं पुढे येताच डाव्या बाजूला आपल्याला 2 तोफा पाहायला मिळतील. सुजल पाठी बघ तुझ्या जरा. काय रे बाबा बघा, तो स्वर्ग, रायगड जो स्वर्ग बोलतात तो हात. कसलं वाटतंय बघ ना खाली. प्रत्यक्षात प्रत्यक्षात या एकदा पावसाळ्यात. आणि बघा काय दिसतंय खाली. खतरनाक वाटतंय ना. शिमला बिमला काय नाही, हे बघा मस्तच वाटतंय बघा ना. येऊन एकदा नक्की बघा कसं वाटतंय ते. चला आपण वरती हलगी वगैरे चालू आहे सगळं. चला आता वरती ते हां. महादरवाजाकडून चालत वरती आल्यावर पहिलं आपल्याला लागतं ते हत्ती तलाव. मग थोडंसं पुढे गेल्यावर आपल्याला लागतं हनुमान तलाव. हनुमान तलावाच्या भिंतीवर असलेल्या मारुतीरायाचं दर्शन घेऊन आम्ही शिरकाई देवीच्या मंदिराजवळ निघालो. कात्यायनी नमोस्तुते. तर मित्रांनो आता तिकडे शिरकाई देवीची पूजा चालूच आहे. तर आम्ही आता बघतोय पुढे किल्ला फिरायचा का सर्वेश आणि त्यांची वाट बघायची आणि मग किल्ला फिरायला सुरुवात करायचं. काय करायचं रे? सर्वेशाने फिरू मग सगळे एकत्रच फिरू मसाला. आधी ते आता होळीच्या माळावर जातो आम्ही. तर मित्रांनो आता आपण आलो आहे होळीच्या माळावर. तर इथे आता सध्या तर काही नाही, कारण की सकाळी आणि संध्याकाळी पुन्हा खेळ वगैरे होणार झाले तर बघूया. आणि सर्वेश लवकर येऊ दे, मग आपण पूर्ण किल्ला एक्सप्लोर करू. आता सध्या तर आपण बघितलं आहे पहिलं तर शिरकाई देवीचं मंदिर. तर तिथून आता आपण वरती आलो आहे. तिथे बाजारपेठ आहे आणि तिथे महादेवाची मूर्ती आहे आणि या साईडला जगदीश्वराचं मंदिर आहे. तर सगळं आपण एक्सप्लोर करू, फक्त सर्वेशला आणि येऊ दे. ठीक आहे. तर मित्रांनो आम्ही ना आता इथे रोपवेच्या साईडला आहे आणि इथे पाठी वाडा आहे आणि इथून कोणता मार्ग आहे तर आम्ही जातो बघू थोड्या वेळाने. हे बघा रोपवे, या साईडला रोपवे आहे तिकडून. पूर्ण अजून आम्ही फिरलो तर नाही. सर्व्हिसची आणि वाट बघतोय, ते काय अजून आले तर नाही आहेत. बघूया ते आल्यावर फिरूया मग आपण किल्ला पूर्ण. तोपर्यंत आम्ही जरा जरा तुम्हाला दाखवतो. हा बघा असा व्ह्यू आहे इथून जे आम्ही स्पॉटला उभं आहे. आता आम्ही पण ना पूर्ण धुक्यात गेलो आहे. हे बघा काहीच दिसत नाही आजूबाजूचं. आमच्या इथे पण आता हे सगळे ढग आहेत, ढग. स्वर्ग आम्ही पण आता दिसत नाही. बघा तुम्हाला बाजूचं पण दिसत नसेल आता काय. पूर्ण ढग ढग झालंय आता इथे. बघा काहीच दिसत नाही. मोबाईलमध्ये एवढं तरी दिसतंय,
समोरून तर काही एवढं पण नाही दिसत आहे, पण मस्त वाटते, एकदम शांतता वाटते. मस्त सकाळचं ऑफिसचं टेन्शन नाही, कोणाचं टेन्शन नाही, काही डिप्रेशन नाही. मस्त स्वतःसाठी फिरायचं, आनंद घ्यायचा. संध्याकाळी अजून मजा येणार आहे, पण चार्जिंग राहिली पाहिजे. इथून मग खाली एक असा वाडा टाईप चालू आहे काम, तर इकडून खाली जायला वाघ दरवाजा आहे बघा. पण तो खूप लांब आहे बोलतात आणि थोडा स्लिपरी पण आहे, म्हणून आत्ता मी सध्या जात नाही इथे, कारण की सँडल घातली आहे मी. इथून वाघ दरवाजाला जायला रस्ता आहे, हे बघा. हा एक असा वाडा आहे आणि इथून वाघ दरवाजाला जायला रस्ता आहे. आत्ता आम्ही नगारखान्याजवळ येऊन पोचलो होतो. ज्या नगारखान्याने तो सुवर्णक्षण एकदम जवळून पाहिला होता. नगारखान्यातून सदरेवर प्रवेश करताच आम्हाला हे व्याख्यान ऐकायला मिळालं. एक वेगळाच माहोल आहे, पोवाडे वगैरे. श्रीमंत योगी अशा जाणत्या राजांना छत्रपती शिवाजी महाराजांना. तर आता ना आम्ही होळीच्या माळावर आहे आणि हलगी वगैरे सगळं चालू आहे बघा. गर्दी बघा, इथे तुम्हाला दाखवतो काय काय कार्यक्रम होत आहेत ते बघा. पालखी आली, पालखी दाखवतो, पालखी थांबा. तुम्हाला दाखवतो, सगळं दाखवतो, काही नाही सोडणार आहे, सगळं मित्रांनो इथे कसं झालंय माहितीये का, म्हणजे त्या काळी जे इथे अशी घरं समजा असतील, ही म्हणजे बाजारपेठ आहे, त्या काळी घरं असतील, त्या घरांमधून कसं राजे जात आहेत आणि इथून बघतायत प्रजा आणि इथे राजा आहे, तर त्या राजाची प्रजा बघा कशी बघते राजाला जाताना, असं तोच मला फील येतोय पूर्ण. खूप मस्त वाटतं का तिथे, वेगळाच पहिल्यांदा बघतो मी असं. तर आता ना आम्ही जगदीश्वराच्या इथे चालू, जगदीश्वराच्या मंदिराच्या इथे. तर मित्रांनो आता आपण योग आलाय, म्हणजे आम्ही नंतर ठरवलेलं पण तो आता योग आलाय. आपण आता चाललोय जगदीश्वराच्या मंदिरात, तिकडे दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन आणि मग बघू. पण ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की हे मंदिर आहे ना मस्जिदीच्या आकाराचं आहे, जेणेकरून शत्रू या किल्ल्यावर आक्रमण करणार नाही. हे मंदिर बघून त्यांना वाटेल की मस्जिद आहे, म्हणून या किल्ल्यावर असं स्ट्रक्चर उभारलं गेलं आहे या मंदिराचं. तर आणि आतमध्ये तर AC पेक्षा थंड हवा आहे, ते आता आम्ही घेणार आहोत, तुम्ही फक्त फील करा. तर आता एक काय झालं माहिती का, आतमध्ये पूजा वगैरे चालू आहे, तर ते बोलले आहेत की मुखदर्शन घ्यायचं असेल तर आता लाईनमध्ये राहा, नाहीतर मग 1-1.5 तासाने. मग आपण काय करूया, 1-1.5 तासानेच येऊया, कारण की आपल्याला आतमध्ये जायचंच आहे काय पण करून. कारण की जो आतमधला जो थंडावा आहे तो आम्हाला अनुभवायचा आहे आज या किल्ल्यावर. ठीक आहे, तर आता जगदीश्वराकडून महाराजांच्या समाधीकडे येताच आम्ही दोघेही थोडे भावुक झालो. का ते माहीत नाही, पण महाराजांच्या निधनाचा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. तर मित्रांनो आता आपण एका समाधीच्या इथे आहोत, महाराजांच्या एका दुःखद म्हणजे जागा आहे ही. पण काय सुजल, काय बोलायचं तुला, काय बोलायचं? ह्या जागेवर आल्यावर ना एकदम असं वेगळंच वाटतं. आणि पण सुजल आपल्याला दाखवणार आहे जे ती जागा तू बोललेलास, महाराजांचं निधन, हां महाराजांचं निधन जिथे झालं आहे ती जागा आता सुजल दाखवेल आपल्याला. बघूया कुठे नेतोय. या महाराजांचा हा बघा, हा होता महाराजांचा पुत्र, काय नाव होतं? वाघ्या.
बघा. तर मित्रांनो तिथे एक दादा होता, ते सर्व फोटो वगैरे काढत होते. तर तो म्हणजे बरोबरच बोलला की महाराजांच्या समाधीसमोर राहून फोटो काढणं म्हणजे काय एवढं हे नाही. तर आपण टाळूया, ते फोटो काढणं आपण बंद करूया. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, दुसरीकडे आहेत ना फोटो काढायला, तिकडे जाऊन फोटो काढा. इकडे समाधीसमोर राहून फोटो आपण बंदच करूया. जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर आजपासून म्हणजे आत्ता पुढे कधी आलात तुम्ही रायगडावर तर हे फॉलो करा जरा. समाधीच्या समोर राहून फोटो काढू नका, ठीक आहे? का तुम्हाला काय वाटलं? बरोबर आहे ना? समाधीसमोर फोटो काढणं म्हणजे चुकीचं आहे, कारण आता तिथे आपले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे निद्रेत आहे. तुम्हाला जर फोटो काढायचे राजछत्रपती फोटो काढा, होळीची माळावरती फोटो काढा. इथे फोटो काढणं इथे चुकीचं आहे समाधीवर. तो दादा पण बरोबरच बोलला एकदम पॉईंट. तर आत्तापासून हे फॉलो करा. तर आता मगाशी जे नंदीला मुकुट आणलेलं ते आता लावलेलं आहे आणि ते आता सजवत आहेत हार वगैरे घालून. हे बघा. तर मित्रांनो बघा, इथे जेवणासाठी लाईन लागली आहे आणि इथे सर्व लहान मुलं तयारी करतात. खेळ वगैरे आहेत वाटतं आता थोड्या वेळाने आणि इथे जेवणाची लाईन आहे. आम्ही थांबलेलो भरपूर वेळ, पण नको आता नाही आम्ही जेवण. मी आणलेत पुरणपोळ्या, त्याच खातो. चला जाऊया, पुरणपोळ्याच खाऊया. त्याला जेवण. हे बघा सर्व तयार झाले आहेत, तर आपण पण पटापट जेवून येऊया आणि इकडचा खेळ अनुभवूया. कसा होळीचा माळ बघा काय सजलाय, मस्त वाटतं एकदम. पटापट खाऊन येऊया काहीतरी. चला. आहे मोबाईल. तर मित्रांनो या मस्त अशा निसर्गामध्ये हे बघा तुम्हाला दाखवतो, तिथे पडेल मोबाईल पकड. हे बघा जगदीश्वराचं मंदिर आहे पाठी आणि इथे आम्ही आता पुरणपोळी खातोय. व्लॉग मध्ये आतापर्यंत किती मजा केली आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला काय आवडलंय. अजून संध्याकाळी मजा बाकी आहे. एवढंच नाही, खूप मोठा व्लॉग होणार आहे मला पण माहिती आहे, पण मजा खूप आहे. तर आता आपण आलोय खेळ बघायला. खेळ चालू आहेत आता, मर्दानी खेळ ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो खाली ना हे चालू आहेत, खेळ वगैरे चालू आहेत. थोड्या वेळाने पोवाडे वगैरे होतील सदरेवर, ती पण आपल्याला मजा बघायला मिळणार आहे. खूप एन्जॉय करतोय काय रे, एन्जॉय करतोय ना? हा भरपूर एन्जॉय. खूप मजा येते. महाराजांचा इतिहास ऐकून आपण एवढ्या मोठ्या संख्येने राज्याभिषेकाला आलोय. मग ज्या व्यक्तीने त्या रयतेच्या कल्याणासाठी एवढं केलं ती कोणत्या संख्येने आली असेल हा प्रश्न मला नक्कीच पडला होता.
मित्रांनो एक सीन झालाय 4:30 वाजले संध्याकाळचे आणि पाऊस आलाय, पाऊस जोरदार पाऊस. मित्रांनो, हे जे शिवभक्त आपली कला सादर करायला आले होते त्यांच्या मनात एक वेगळीच आग व ऊर्जा होती. एवढ्या भर पावसात त्यांनी तो खेळ थांबवला नाही आणि ज्या भर पावसात ते तलवारी व दानपट्टा चालवत होते ते बघून आमच्या अंगावर काटा येत होता. ज्या पण गोष्टी श्रीमान रायगडावर होत होत्या त्या मला 350 वर्षापूर्वी त्या काळात नेत होत्या. पूर्ण धुक्यात हरवला रायगड, पूर्ण धुक्यात. स्वर्गात आलो. काही दिसत नसेल तुम्हाला. मित्रांनो रायगड हा बघा आता आलाय 4 वाजता तोंड दाखवलंय आम्ही पण काय उशिरा रोपवेने आलो डायरेक्ट. हो मोठे म्हणा पाहू शकता बघा तर आता- आम्ही किती 7 लोक आहे. आई बाबा आता हे बघा जेवणाचा टाइम चालू आहे, जेवतायत सगळेजण. दुपारी जी जेवली नाही ते आता जेवत आहे, पण मस्त आहे. 3 दिवस जेवण असतं. तर मित्रांनो संध्याकाळचे 6:30 वाजलेत. पावसाने वाट लावली आहे पूर्ण. पण हे बघा पाठी रेनबो दिसतोय का? रेनबो हे बघा पूर्ण क्लिअर दिसतोय. हे बघ सुजल ह्याच्यामध्ये पूर्ण क्लिअर दिसतोय. हा बघ. होय रे. खतरनाक. आणि पाठचा व्ह्यू बघा पाठचा. पण या पावसाने वाट लावली आहे आणि ते सर्वेशाने. चला बघूया कसं काय ते. आधी पावसापासून वाचूया. पावसाने वाट लावली अशा. बॅगा बघूया हे टाकून ठेवतो. गडावर वेगवेगळे कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला पूर्णपणे गड फिरता येत नव्हतं. तरी पण आम्ही किल्ल्यावरील सर्व वास्तू दाखवायचा प्रयत्न करतच होतो. तर आम्ही येऊन पोचलो होतो आता राणी महलमध्ये. त्याप्रमाणे त्याचं सांगत होतो की महाराजांची जी मृत्यूची म्हणजे त्यांची खुटी होती ती लिओ. हे आहे का मृत्यूची जागा. महाराजांचं निधन झालं ना ती जागा ही बघा ही होती. गर्दी खूप आहे. आता सगळे उतरत आहेत. आमच्या बॅगा कुठे ठेवल्या त्या बघूया आणि बघूया कसं काय होत आहे नियोजन. तर आता आपण आलो होळीच्या माळावर. दादा हे ह्याला काय बोलतात? दादा काय बोलतो? काठी नाचवत आहेत. हे बघा दिसत नसेल तुम्हाला, नीट दाखवत होता बघ. आता आपण होळीच्या माळावर आहोत. बघा काठी नाचवत आहेत. बघा ही बघा दिसते का तुम्हाला? एवढी मोठी आहे ना ती काठी. ह्याच्या पण वरती आहे म्हणजे विचार करा. महाराज काठी हे बघा केवढी आहे बघा, उंच संपतच नाही. कोण किती वेळ नाचवत आहे काठी, अशी काहीतरी परंपरा आहे. हे दादाने भरपूर वेळ नाचवली आहे. इकडे गोंधळ चालू आहे. केवढी आहे बघा, सोपं नाही ते. वाटतंय ते सोपं पण खूप जड आहे ती काठी. खूप जड असते, डेंजर. आत्ता आलोय आम्ही परत एकदा जगदीश्वराच्या मंदिरामध्ये, कारण की मगाशी गेलो नव्हतो आम्ही. पण ते धुकं काय जायचं नाव नाही घेते अजून. चला आतमध्ये दर्शन घ्यायला जाऊया.
तर आता आलेलो आपण अलाउड तर नाही वाटतं मी हे बघून तुम्हाला दाखवतो वरच्यावर आपल्या आता आपण आतमध्ये मला दाखवतो. बघा ही ती पायरी जी हिरोजी इंदुलकरांनी महाराजांना इथे लावायला सांगितलेली. हिरोजी इंदुलकरांनी महाराजांना लावायला सांगितलेली असं महाराजांकडे बक्षीस मागितलं तेव्हा. समाधीच्या इथे अजूनही गर्दी आहे. समाधीचं दर्शन आपण मगाशीच घेतलेलं. चला निघूया आता इथून. रात्रीचे 9 वाजले आणि गर्दी बघा, तरी पण गर्दी काय कमी व्हायचं नाव नाही घेत आहे. बघा होळीचा माळ आहे, होळीचा माळ. होळीच्या माळावरील गर्दी सांगत होती की आपल्या राजांनी काय कमवलं होतं. त्या काळात सुद्धा स्वराज्य हे महाराजांनी कमवलेल्या निष्ठावंत मावळ्यांमुळेच उभं होतं. जेवायला लाईन बघा, गेले 1 तास आधी लाईन मध्ये जेवायची चांगली सोय आहे. आपली पालखी आहे ती घेऊन यायची आहे. रात्रीचे ना 10:30 वाजून गेले, 11 वाजतील आता. पण गर्दी काय कमी व्हायचं नाव नाही, कारण की उद्या महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे. सकाळी पहाटेच होईल वाटतं, तर बघूया. तर आता आम्ही मस्त जेवण वगैरे आलोय. आता अशी झोप आली आहे ना बेकार, कारण की कालपासून आम्ही फक्त 1.5 तासच झोपलोय. तर आता मजबूत झोपणार आहे आम्ही. देवाच्या कृपेने आम्हाला टेंट भेटलाय. आता आम्ही इथे तिकडे असेच फिरणार होतो. नाही तर आम्हाला कुठेतरी बसूनच झोपा करा. आज पण आमचं होतं. देवाच्या कृपेने चांगली माणसं भेटली आम्हाला. हां या साईडला. तर मित्रांनो, मी ना एवढा थकलो आहे ना की झोपून गेलेलो. मला आत्ता आठवलं की व्हिडिओ एंड करायचा आहे. तर असा होता आजचा राज्याभिषेकचा आदला दिवस. तर उद्या मी राज्याभिषेकचा व्लॉग पार्ट 2 शूट करणार आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो एका कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया. आता खूप दमलो आहे म्हणून काही जास्त बोलत नाही आहे. हे बघा हा झोपला पण. तर एक आम्हाला देवाच्या कृपेने हा टेंट भेटला आहे. ते दादा वगैरे भेटले आम्हाला देवासारखे. आम्ही हा टेंट आम्हाला भेटला नाही तर आम्ही आता कुठेतरी बाहेर असतो. तर एवढंच सांगायचं, दादा खूप खूप धन्यवाद. देवासारखा भेटला असतो खरं. तर असा होता आजचा दिवस. तुम्ही बघितला असेल. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक, कमेंट, शेअर सगळं करून टाका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही बाय, गुड नाईट.